नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज आपण वर्षभर टिकणाऱ्या हापूस आंब्याच्या माव्याची रेसिपी बघणार आहोत। आता काही दिवसांनी हापूस आंब्याचा सीझन संपेल। मग वर्षभर आपल्याला त्याचा आस्वाद घेता यावा यासाठी ही पारंपरिक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। मुख्यत्वे कोकणात अशा प्रकारे आंब्याचा रस आटवून आंबा मावा करून ठेवण्याची पद्धत आहे। मग पुढे नारळाच्या वड्या, आंबा मोदक किंवा मँगो मिल्कशेक आणि अशा भरपूर रेसिपीजमध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो। किंवा नुसताही खायला तो खूप छान लागतो। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। हे 1 डझन आंबे स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतले आहेत। दुसऱ्या कोणत्याही आंब्यापेक्षा हापूस आंब्याचा गर हा घट्ट असतो, त्यामुळे त्याचाच उपयोग आंबा मावा करण्यासाठी करतात। अगदी छान पिकलेले गोड आंबे यासाठी घेतले आहेत। रस काढण्यासाठी सगळे आंबे मऊ करून घेऊया। आंबा मऊ करायला खालून सुरुवात करावी, म्हणजे त्याचा रस पटकन बाहेर येत नाही। आमरस काढण्याची ही जुनी पद्धत आहे। आंबा कापून किंवा आणि दुसऱ्या कुठल्या पद्धतीने तुम्हाला आमरस काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता। आधी सगळे आंबे मऊ करून मगच त्याचा रस काढायला घेऊया। सुरुवातीला आंब्यातनं जो रस येतो त्यात चीक असतो। आंबा पिळताना तो ह्या भांड्यात जमा होईल। सगळा चीक जमा झाला की तो ओतून टाकावा आणि भांडे धुवून पुसून कोरडे करून घ्यावे किंवा दुसरी पातेली किंवा भांडे घ्यावे। असे सगळे आंबे मऊ करून घेतले। आता त्याचा रस काढूया। रस काढायला एक छोटं आणि एक मोठं अशी 2 भांडी मी घेतली आहेत। आधी छोट्या भांड्यात रस काढून मग मोठ्या भांड्यात ओतावा। असे केल्याने एखादा आंबा खराब निघाला तर तो आधीच टाकून देता येईल। सर्व रसात तो मिक्स होणार नाही। असा एकेका आंब्याचा रस काढून तो मोठ्या तसराळ्यात ओतावा। मगाशी काढला तसा साल उलट करून आंब्याचा रस काढता येतो, पण त्यामुळे हात अगदीच बरबटतात। त्यापेक्षा साल सुलट ठेवूनच हात खराब न होता व्यवस्थित निपटून रस काढता येतो।
1 डझनातील 1 आंबा खराब निघाला, त्यामुळे एकूण 11 आंब्यांचा एवढा रस निघाला। आमरसातील गुठळ्या मिक्सरमध्ये किंवा हँड ब्लेंडरने मोडून घेऊया। त्यासाठी रवी किंवा आपण पावभाजीला जो मॅशर वापरतो तोही वापरला तरी चालेल। रस आटवण्यासाठी जाडबुडाची कढई किंवा पातेली घ्यावी। स्टीलची किंवा ॲल्युमिनियमची चालेल, पण लोखंडाची किंवा पितळेची घेऊ नये। आणि शक्यतो मोठी कढई असल्यास ती घ्यावी, कारण रस जसा उकळू लागतो तसा फटफट उडतो, त्यामुळे तो उकळताना काळजी घ्यावी। रस सुरुवातीला मीडियम फ्लेमवर ठेवला तरी चालेल, पण जसजसा उकळू लागेल तशी फ्लेम लो करून ठेवावी आणि रस आटू द्यावा, पण सतत ढवळत राहावे, खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी। आता त्यात 1 वाटी साखर घालूया। साखर प्रिझर्वेटिव्हचं काम करते आणि या आटवलेल्या रसापासून आपल्याला पुढे कोणती रेसिपी करायची असल्यास त्यात वेगळी साखर घालायची गरज लागत नाही। साधारण अर्ध्या तासानंतर आमरस थोडा आटून एवढा कमी झालाय। रटारटा उकळायला पण लागतो आणि उडतो, त्यामुळे सतत ढवळत राहावे, म्हणजे जास्त उडत नाही। रस आटून घट्ट होण्यासाठी साधारण 1.5 पावणे 2 तास जातील, त्यामुळे कोणाला तरी मदतीला घ्यावे। एक तासाभराने आटून एवढा घट्ट झाला आहे। घट्ट होऊ लागला की कडांना लागलेला रस असा मधून मधून काढून घ्यावा। सव्वा ते 1.5 तासाने रस असा छान घट्ट झालाय, पण आपल्याला ह्याहूनही घट्ट करायचा आहे, त्यामुळे अजून थोडा वेळ आटवूया। रस आटला की त्यातील पाण्याचा अंश कमी होतो आणि म्हणून उडायचाही थांबतो। सुरू केल्यापासून एवढा रस आटेपर्यंत साधारण पावणे 2 तास लागले। आता गरम असल्यामुळे तो इतका पातळ वाटतोय, थोडा थंड झाला की एकदम घट्ट होतो। इतका घट्ट झाला की त्याचा आपोआप गोळा होतो, कढईला चिकटत सुद्धा नाही।
कढईच्या आजूबाजूला जो रस लागला आहे त्यावर एक चमचाभर तूप सोडूया। तूप सोडल्यामुळे कडक झालेला रस मऊ होतो आणि तो निघायला मदत होते। हॅलो फ्रेंड्स, तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील। अशा प्रकारे चमच्याने उलटण्याला आणि कढईला आजूबाजूला लागलेला रस काढून घेऊया। आता मी गॅस बंद केला आहे। आंबा मावा पूर्ण थंड होऊ देऊया। वजनी प्रमाणात अंदाजे पाऊण किलो इतका मावा तयार होतो। हा एकदम थंड करून घेतला, त्याचा एकदम घट्ट गोळा होतो आणि 1 वर्ष काय अगदी 2 वर्ष सुद्धा एकदम छान टिकतो। हा आंबा मावा दुकानात सुद्धा तयार मिळतो, पण तो फार महाग असतो आणि त्याच्या शुद्धतेचीही आपण गॅरंटी देऊ शकत नाही। घरच्या शुद्ध हायजिनिक कंडिशनमध्ये बनवलेला मावा स्वस्तही पडतो आणि करायलाही सोपा आहे। अशा प्रकारे काचेच्या बरणीत किंवा स्टीलच्या डब्यात स्टोअर करून ठेवावा। आजची आंबा माव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। करून बघा, तुम्हाला नक्की उपयोगी पडेल। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळींमध्ये शेअरही करा। चला तर मग पुन्हा भेटू मित्रमैत्रिणींनो, तोपर्यंत बाय बाय।